नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरतीसाठी शिपाई पदाचा सराव पेपर घेतलेला आहे. हा पेपर आपण ज्या प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहेत ते प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच डिझाईन केलेला आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. फक्त एक गोष्ट तुम्हाला इथे करायची आहे, जेव्हा मी प्रश्न वाचेल तेव्हा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःहून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि या 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओतील 30 प्रश्नांच्या माध्यमातून 30 टॉपिकची चांगली रिव्हिजन तुमची होऊन जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ब्रिटिश भारतामध्ये बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेले वॉरन हेस्टिंग हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आधुनिक इतिहासावर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत. आता जे काही गव्हर्नर होते त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण बघूया. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह हे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे वॉरन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. म्हणजेच काय, तर हा बंगालचा गव्हर्नर होता, पण याचे कंट्रोल हे बंगालबरोबरच मुंबई आणि मद्रासचा जो गव्हर्नर होता त्यांच्यावरती देखील होते. त्यामुळे याला बंगालचा गव्हर्नर जनरल असे म्हटले जायचे. आणि याला बंगालचा गव्हर्नर जनरल 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्याच्यानुसार बनवण्यात आलेले. त्यानंतर खूप वेळा प्रश्न विचारला जातो की भारताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर भारताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक हा. येथे लक्षात घ्या, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं की वॉरन हेस्टिंग येणार आहे पहिला, आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं की लॉर्ड विल्यम बेंटिक येणार आहे, कारण हा संपूर्ण भारतासाठीचा गव्हर्नर जनरल होता 1833च्या कायद्यानुसार. त्यानंतर भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल लॉर्ड कॅनिंग हा. 1857च्या उठावानंतर लॉर्ड कॅनिंगला भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आलेले. त्यानंतर पुढचे 2 प्रश्न देखील खूप वेळा विचारले जातात. ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते लॉर्ड माउंटबॅटन हे. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते सी राजगोपालचारी हे. तर हे काही गव्हर्नर्स आहेत, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे पाठ करून ठेवा, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 2, एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील तुम्हाला जी केमध्ये विचारले जातील. तर एअरफोर्स अकॅडमी आहे हैदराबाद या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आर्मी किंवा एअरफोर्स याच्याशी रिलेटेड इतर काही प्रश्न बघूया किंवा अकॅडमी बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ती आहे पुण्यातील खडकवासला येते. त्यामुळे लक्षात ठेवा, कारण ही महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर प्रश्न येऊ शकतो की इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर ती आहे डेहराडून या ठिकाणी. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीज कुठे आहेत? तर एक आहे चेन्नईला आणि एक आहे गया या ठिकाणी. या 2 अकॅडमीज आहेत. त्यानंतर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कुठे आहे? तर ते देखील पुणे या ठिकाणी आहे. त्यामुळे पुणे किंवा महाराष्ट्राशी संबंधित ज्या संस्था आहेत त्या खास करून पाठ करा, त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर NDA खडकवासलाच्या बाबत एक महत्त्वाची गोष्ट आहे जिच्यावरती प्रश्न विचारला जातो की जगातील पहिली ट्राय सर्व्हिस म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचे एकत्रित प्रशिक्षण देणारे अकॅडमी कुठे आहे? तर ते आहे खडकवासला पुणे येथे. त्यानंतर INS शिवाजी हे काय आहे? तर हे नौदलाचे एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्रातील लोणावळा येथे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर भारतीय नौदल अकॅडमी कुठे आहे? तर ते आहे एझिमाला येथे केरळा या राज्यात. त्यामुळे ही देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, मिझोरामच्या राजधानीचे नाव काय आहे? तर मिझोरामच्या राजधानीचे नाव आहे ऐझवाल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता काही महत्त्वाच्या राज्ये आणि त्यांच्या राजधानी आपण बघूया की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि त्या तुमचे चुकू शकतात किंवा त्यांच्या बाबतीत आपल्या मनात कन्फ्युजन असते. त्यामुळे या तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत. मेघालयची राजधानी आहे शिलाँग, सिक्कीमची गंगाटोक, मणिपूरची इम्फाळ, अरुणाचल प्रदेशची इटानगर, नागालँडची कोहिमा, त्रिपुराची आगरताळा, आसामची दिसपूर, लक्षद्वीपची कवरत्ती
अंदमान निकोबार बेटांची पोर्ट ब्लेअर. तर या काही महत्त्वाच्या राजधानी आहेत विविध राज्यांच्या, त्या लक्षात ठेवायच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर खास तुमच्यासाठी आपण GK आणि GSच्या PYQ नोट्स तयार केलेले आहेत आणि या नोट्स बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या शिपाई, लिपिक आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. या नोट्समध्ये आपण 2018 ते 2025 अशा जवळपास 7 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील GS आणि GKचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे प्रश्न घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचे खाली सविस्तर विश्लेषण केलेले आहे. या विश्लेषणामध्ये त्या प्रश्नाच्या संबंधित माहिती आहेच, परंतु त्याच्याशी संबंधित इतर माहिती देखील आपण घेतलेली आहे की ज्याच्यावरती पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून पुढे परीक्षेत येऊ शकणारे 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त 56 पानांची PDF आहे आणि या 56 पानांच्या PDFमध्ये अतिशय शॉर्टमध्ये आपण तक्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही PDF असल्यामुळे तुम्ही ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. एकाच ठिकाणी सर्व विषयांचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल, त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या ट्रिक्स देखील तुम्हाला समजून घ्यायचे असतील, तर ह्या नोट्स तुमच्यासाठीच आहेत. ह्या परचेस करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर येथे एक नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 4, एक शब्द लिहा. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा. तर शब्दसमूहांबद्दल एक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर देवापुढे सतत तेवत असणारा दिवा, याच्यासाठी कोणता शब्द आपण वापरतो? तर त्याचे नाव आहे नंदादीप. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नंदादीप म्हणजे देवापुढे सतत तेवत असणारा दिवा. आता याच प्रकारचे आणखीन काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण बघूया. कधीही नष्ट न होणारे काय? तर अविनाशी. मोजता येणार नाही असे अगणित. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. लोकांसाठी विनामूल्य पाणी पिण्याची सोय याला काय म्हणतात? तर पाणपोई. कमी बोलणाऱ्याला काय म्हणतात? तर मितभाषी. जो खूप बोलतो त्याला काय म्हणतात? तर वाचाळ. वाटसरूंना मोफत राहण्याचे ठिकाण त्याचे नाव काय? तर धर्मशाळा. आणि तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. त्यामुळे हे काही महत्त्वाचे शब्दसमूह आणि त्याच्याशी संबंधित असलेला शब्द आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे शब्दसमूह व त्याच्याशी संबंधित असलेला शब्द लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमाला याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु ग्रह, ज्युपिटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत आपण महत्त्वाची माहिती बघूया सूर्यमालेसंबंधित की ज्याच्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातात. तर एक एक ग्रह आपण क्रमाने बघूया. सर्वात पहिला ग्रह असतो तो आहे बुध ग्रह आणि हा बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असतो. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तो आहे बुध ग्रह. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह असा देखील प्रश्न विचारला जातो, तर त्याचे उत्तर देखील असेल बुध हे. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की सर्वात तेजस्वी किंवा सर्वात उष्ण ग्रह कोणता असतो? तर त्याचे उत्तर असेल शुक्र हा. किंवा कोणत्या ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण म्हणून ओळखले जाते? तर त्याचे देखील उत्तर असेल शुक्र हे. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की निळा ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? तर त्याचे उत्तर असेल पृथ्वी. पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखले जातं. लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हटलं जातं? तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. आता हे जे 4 ग्रह आहेत बुधपासून मंगळपर्यंत हे आहेत अंतर्ग्रह. हे लक्षात ठेवा, हे 4 ग्रहांना अंतर्ग्रह म्हटलं जातं. त्यानंतर गुरु हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, जे आत्ताच आपण पाहिलं, आणि त्यालाच ग्रहांचा राजा देखील म्हटलं जातं. त्यामुळे ही फ्रेज लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर शनी हा ग्रह आपल्या कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की कड्यांसाठी प्रसिद्ध असलेला तसेच सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर त्याचे उत्तर असेल शनी हा ग्रह. त्यानंतर लोळणारा ग्रह कोणता असा देखील प्रश्न विचारू शकतात, तर त्याचे उत्तर असेल युरेनस. का? कारण हा ग्रह आपल्या अक्षांवर खूप झुकलेला आहे.
त्यामुळे हा लोळत जातो किंवा गडगडत जातो असा दिसतो. त्यामुळे युरेनस देखील लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा ग्रह म्हणजे सूर्यापासून सर्वात दूर असलेला आणि अत्यंत थंड ग्रह कोणता असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल नेपच्यून हे. आणि हे जे 4 ग्रह आहेत मग गुरुपासून नेपच्यूनपर्यंत त्यांना बाह्य ग्रह म्हटलं जातं. आणि अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रह या 2 ग्रहांच्या गटाच्या मध्ये जे असतं त्याला लघुग्रहांचा पट्टा म्हटलं जातं. आणि हा पट्टा मंगळ ग्रह आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे. त्यामुळे हा लघुग्रहांचा पट्टा कुठे असतो ते देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि सर्वात शेवटी बटू ग्रह म्हणजे प्लुटो याला 2006 साली ग्रहांच्या श्रेणीतून बाहेर काढून बटू ग्रह म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे बटू ग्रह कोणता आहे तर तो आहे प्लुटो हा ग्रह. त्यामुळे ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे सूर्यमालेवरती, ती पाठ करून ठेवा. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता. तर दिलेल्या पर्यायांपैकी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, मौलाना आझाद होते, एस राधाकृष्णन होते, मात्र बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा समावेश भारताच्या घटना समितीत नव्हता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे बॅरिस्टर जिना घटना समितीचे सदस्य नव्हते त्याचप्रमाणे महात्मा गांधी हे देखील घटना समितीचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. घटना समितीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की घटना समितीची पहिली बैठक कधी भरली. तर ती तारीख आहे 9 डिसेंबर 1946. ही तारीख पाठ करा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झालेली. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मग घटनेचा स्वीकार कधी झाला तर घटना स्वीकारली ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी. आणि म्हणूनच 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि घटना लागू कधी झाली मग घटनेची अंमलबजावणी कधी झाली तर 26 जानेवारी 1950ला. आणि त्यासाठी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे 2 दिवस आणि 2 तारखा लक्षात ठेवा. मुलांचं घटनेचा स्वीकार आणि घटनाची अंमलबजावणी याच्यामध्ये गफलत होते. या 2 तारखांची अदलाबदल होते. मात्र तसे न करता या दोन्ही तारखा व्यवस्थितरित्या पाठ करून ठेवा कारण याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. प्रश्न क्रमांक 7, ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आहे. तर ध्वनीचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा ध्वनीचा अभ्यास त्याचे गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र काय आहे तर त्याला म्हणतात ॲकॉस्टिक्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारे शास्त्रीय नावे विचारली जातील एखाद्या विषयाचे आणि त्याचे अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात असा प्रश्न येईल. तर ते देखील आपण बघूया. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर ॲस्ट्रॉनॉमी. पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ऑर्निथोलॉजी. त्यानंतर कीटकांचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे एंटोमॉलॉजी. भूकंपाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सेस्मॉलॉजी. पेशींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सायटॉलॉजी. फलोद्यान आणि बागायतिक शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हॉर्टिकल्चर. मत्स्यपालन किंवा माशांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पिसिकल्चर. तर हे काही महत्त्वाचे विषय आणि त्याचे अभ्यास करणारे शास्त्र याला काय म्हणतात हे दिलेले आहे. हे पाठ करा. याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विविध परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील हा प्रश्न येऊ शकतो. आता लेटेस्ट एक परीक्षा झाली त्याच्यावरती विचारलेले हे प्रश्न आहेत. रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हणतात तर त्याचे उत्तर असेल हेमॅटॉलॉजी. आणि मानवी त्वचेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय तर डर्मॅटॉलॉजी. त्यामुळे हे दोन्ही देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8, चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे. तर परीक्षेत तुम्हाला भूगोलाच्या दृष्टिकोनातून नदी प्रणालीवरती अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात. तर चंबळ नदीच्या काठावर कोटा हे प्रसिद्ध शहर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची शहरे आणि ती कोणत्या नदीच्या काठावरती आहेत ते आपण घेतलेलं आहे. हे पाठ करा. याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठी आहे तर ते आहे यमुना नदीच्या काठी.
जबलपूर हे शहर नर्मदा नदीच्या काठी आहे. फिरोजपूर हे शहर सतलज नदीच्या काठी आहे. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या काठी आहे. वाराणसी आहे गंगा नदीच्या काठी. विजयवाडा आहे कृष्णा नदीच्या काठी. गुवाहाटी आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी. तर कोलकाता आहे हुगळी नदीच्या काठी. तर ही काही देशातील प्रमुख शहरे व कोणत्या नदीच्या काठी आहेत ती इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील काही शहरे बघूया. पुणे कोणत्या नदीच्या काठी आहे तर ते आहे मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठावरती वसलेले. त्यानंतर नाशिक आहे गोदावरी नदीच्या काठी. कोल्हापूर आहे पंचगंगा नदीच्या काठी. पंढरपूर आहे चंद्रभागा किंवा भीमा नदीच्या काठी. आणि पैठण आहे गोदावरी नदीच्या काठी. तर ही काही महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत आणि ते कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत ती इन्फॉर्मेशन आहे. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. तर जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा ही कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस त्या राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार असतो आणि ती आणीबाणी कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट म्हणून जाहीर करता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला संविधानातील काही महत्त्वाची कलमे देखील विचारली जातील. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. तर आणीबाणीशी संबंधित काही महत्त्वाच्या तरतुदी आपण आता बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल की भारतीय संविधानामध्ये किती प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. तर भारतीय संविधानात एकूण 3 प्रकारच्या आणीबाणींची तरतूद आहे आणि या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा भाग 18 देखील लक्षात ठेवा. आता या 3 तरतुदी कोणकोणत्या आहेत. पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे राज्य आणीबाणी, तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 मध्ये सांगितलेली आहे आणि याचं कारण काय आहे तर युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव याच्यापैकी कोणती गोष्ट घडली तर राष्ट्रीय आणीबाणी 352 कलमानुसार लावता येते. त्यानंतर घटक राज्यातील आणीबाणी ही कलम 356 नुसार लावता येते. यालाच आपण राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळणे किंवा राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी म्हणून ओळखतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि तिसरे आहे आर्थिक आणीबाणी जी कलम 360 नुसार लागू केली जाते आणि ही कधी लावली जाते तर जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक पद धोक्यात येईल तेव्हा. त्यामुळे या 3 आणीबाणी लक्षात ठेवा ज्या संविधानाने मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये आर्थिक आणीबाणी किती वेळा लागू केलेली आहे. तर आत्तापर्यंत एकदा देखील आर्थिक आणीबाणी भारतामध्ये लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 10. क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. शीतल मोजके बोलते. सर्वात आधी या वाक्यामधील क्रियाविशेषण कोणते ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. तर याच्यापैकी मोजके हा क्रियाविशेषण शब्द आहे आणि हा शब्दाचा प्रकार कोणता आहे तर याचा प्रकार आहे संख्यावाचक. शीतल किती बोलते तर ती मोजकेच बोलते. त्यामुळे हा संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर ज्या शब्दाने क्रियेचे प्रमाण किंवा संख्या दर्शवली जाते त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग उदाहरणार्थ मोजके, थोडे, खूप, अत्यंत, किंचित, भरपूर, काहीसा हे याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हे क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. मग याचे अजून काही प्रकार आहेत ते देखील आपण बघूया. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये क्रिया कधी घडली हे बघितलं जातं. मग याचे उदाहरण कोणकोणते आहेत. सदा, उद्या, वारंवार, नित्य, हल्ली इत्यादी म्हणजे क्रियाचा काळ बघितला जातो. त्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये क्रिया कोठे घडली हे महत्त्वाचं असतं. मग याची उदाहरणे कोणकोणती आहेत तर येथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर इत्यादी. त्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय मग याच्यामध्ये क्रियेची रीत बघितली जाते म्हणजे क्रिया कशी घडली ते बघितलं जातं. मग याची उदाहरणे कोणकोणती आहेत तर सावकाश, पटपट, जलद, आपोआप इत्यादी. तर ही काही महत्त्वाची क्रियाविशेषण अव्यय आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. जिल्हा न्यायालयामधील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो. तर जिल्हा न्यायालयातील जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करतात राज्याचे राज्यपाल.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया, कारण कोर्टचा पेपर असल्यामुळे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर भारतीय संविधानाच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार राज्याचे राज्यपालांना असतात. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही जी नेमणूक आहे ती करताना राज्यपालांना संबंधित राज्याचे जे उच्च न्यायालय आहे त्याच्याशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे. म्हणजेच जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल त्या राज्याच्या उच्च न्यायालयाशी चर्चा करतात किंवा विचारविनिमय करतात आणि मगच नेमणूक करतात. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यासाठी पात्रता काय आहे जिल्हा न्यायाधीशांसाठी, तर संबंधित व्यक्ती किमान 7 वर्षे वकील म्हणून काम केलेली असावी. त्यानंतर ती व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत असावी आणि उच्च न्यायालयाने नेमणुकीसाठी त्याची शिफारस केलेली असावी. तर या 3 पात्रता लक्षात घ्या. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले. तर त्याचे उत्तर आहे पुणे येथे 1988 साली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 12, लेप्चा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते. तर अशा स्वरूपाचा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. तर लेप्चा असेल किंवा भूतिया असेल, या ज्या भाषा आहेत त्या प्रामुख्याने सिक्कीम राज्यामध्ये बोलल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच प्रकारच्या काही नॉर्थ ईस्ट ईशान्य पूर्व भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आपण बघूया, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर ईशान्य भारतामधील त्रिपुरा या राज्यामध्ये कोकबोरॉक ही भाषा बोलली जाते. त्यामुळे ही भाषा लक्षात ठेवा. त्यानंतर आसाम राज्यामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात, तर आसामी आणि बोडो या 2 भाषा महत्त्वाच्या आहेत आसाममध्ये. मणिपूरमधील महत्त्वाची भाषा कोणती आहे, तर ते आहे मैतई. त्यामुळे ही देखील लक्षात ठेवा. आणि मेघालय राज्यातील महत्त्वाच्या भाषा आहेत खासी आणि गारो या. त्यामुळे ह्या देखील लक्षात ठेवा. तर या काही ईशान्य भारतातील राज्यांमधील भाषा आहेत, प्रमुख भाषा, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, रजत क्रांती किंवा सिल्वर रिव्हॉल्युशन कुठल्या उत्पादनावर आधारित आहे. तर रजत क्रांती किंवा सिल्वर रिव्हॉल्युशन आधारित आहे अंडी उत्पादनाशी संबंधित किंवा अंड्याचे उत्पादन वाढवण्यासाठी हे रजत क्रांती राबवण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या संबंधित अशा काही महत्त्वाच्या क्रांती आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते आपण बघूया. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे, तर ते आहे दुग्ध उत्पादनाशी संबंधित. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे, तर ते आहे फल उत्पादन आणि त्याचबरोबर मधाचे उत्पादन वाढवण्याशी संबंधित. नील क्रांती संबंधित आहे मत्स्य उत्पादनाशी. पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती संबंधित आहे तेलबियांचे उत्पादन वाढवण्याशी संबंधित. त्यानंतर लाल क्रांती संबंधित आहे मांस उत्पादनाशी आणि टोमॅटोचे उत्पादन वाढवण्यासाठी. त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा. आणि करडी क्रांती संबंधित आहे खते उत्पादनासाठी, फर्टिलायझर्सशी संबंधित. त्यामुळे हे काही महत्त्वाच्या क्रांती आहेत आणि त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ते इन्फॉर्मेशन आहे, याच्यावरती प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 14, बेडूक या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. तर बेडूकचा समानार्थी शब्द आपण बघूया. भेक आहे, ददूर आहे, मंडूक आहे. मात्र मरकट हा बेडूकचा समानार्थी शब्द आहे का, नाही. तर हा आहे माकड किंवा वानर या शब्दाशी समानार्थी शब्द. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे समानार्थी शब्द बघूया आपण की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर मरकडचे समानार्थी शब्द काय आहेत, तर वानर, कपी, शाकामृग हे. त्यानंतर सिंह याचे समानार्थी शब्द काय आहेत, केसरी, मृगेंद्र, वनराज, पंचानन हे. घोड्याचे समानार्थी शब्द आहेत हय, वाजी, वारू, अश्व, तुरंग हे. त्यानंतर हत्तीचे समानार्थी शब्द आहेत गज, कुंजर, सारंग, द्विरद आणि भद्र. सापाचे समानार्थी शब्द आहेत भुजंग, व्याळ, अही आणि सर्प. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत प्राण्यांशी संबंधित, ज्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी
महिला कोण होती? तर भारताच्या पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेल्या महिला आहेत राजकुमारी अमृत कौर या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि या राजकुमारी अमृत कौर भारताच्या आरोग्यमंत्री होत्या. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री कोण होत्या असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल राजकुमारी अमृता कौर हे. परीक्षेमध्ये भारतातील पहिल्या महिला कोण अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. आणि आपल्या GS आणि GKच्या ज्या नोट्स आहेत PYQ नोट्स त्याच्यामध्ये याची खूप मोठी यादी दिलेली आहे. आणि त्या यादीतीलच काही नावे आणि त्या कोणत्या क्षेत्रातील पहिल्या महिला त्याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन आता आपण बघूया. आत्ताच आपण पाहिलं की राजकुमारी अमृत कौर या पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री होत्या आणि त्या होत्या आरोग्यमंत्री. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित ह्या. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल पद त्यांनी भूषवले. त्या होत्या सरोजिनी नायडू या. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ज्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री ठरल्या? त्या होत्या सुचेता कृपलानी या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर त्या होत्या न्यायमूर्ती M फातिमा विवी ह्या. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? तर त्या होत्या न्यायमूर्ती लीला सेठ आणि त्या हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा होत्या. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण? तर त्याचे उत्तर असेल कर्णम मल्लेश्वरी. त्यांनी 2000 सालच्या ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये ही कामगिरी केली. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. आणि शांतता पुरस्कार नोबेलचा आणि रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर त्याचे उत्तर असेल मदर तेरेसा आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या महिला आहेत. त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश ह्या पाठच करून ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 16. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावरती आहे? तर अशा प्रकारे प्रसिद्ध स्थळे जी आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील. तर मार्कंडा देवस्थान किंवा मार्कंडेश्वर मंदिर आहे वैनगंगेच्या काठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची देवस्थाने किंवा प्रसिद्ध क्षेत्रे बघूया जी कोणत्या नदीच्या काठ्यावरती आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते आहे चंद्रभागेकाठी किंवा भीमा नदीच्या काठी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी. त्यानंतर दत्त मंदिर हे कोठे आहे? तर ते आहे कृष्णा नदीकाठी औदुंबर येथे सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग कोणत्या नदीच्या काठीवर आहे? तर ते आहे गोदावरी नदीच्या काठी नाशिक जिल्ह्यामध्ये. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोठे आहे? तर ते आहे भीमा नदीकाठी पुणे जिल्ह्यामध्ये. नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी हे तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर ते आहे कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांच्या संगमावरती. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांच्या संगमावरती खालीलपैकी कोणते स्थळ आहे? तर त्याचे उत्तर असेल नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. त्यानंतर माहुली हे तीर्थक्षेत्र कोठे आहे? ते आहे कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांच्या संगमावरती. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. अनुस्वाराचा उच्चार न प्रमाणे होतो तो शब्द ओळखा. तर खालील पर्यायांपैकी कोणत्या अनुस्वाराचा उच्चार हा न प्रमाणे होतो? तर दिलेल्या पर्यायांपैकी पंडित या शब्दाचा उच्चार हा न प्रमाणे होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता मराठीच्या व्याकरणानुसार अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो त्याच्या पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिकाप्रमाणे होतो आणि याच नियमाला परसवर्ण नियम असे म्हणतात. म्हणजे काय? तर पंडित हा जो शब्द आहे याच्यामध्ये प वर अनुस्वार आहे आणि त्या अनुस्वाराच्या पुढे ड हे अक्षर आहे. मग ड हा कोणत्या व्यंजनाच्या वर्गात आहे? तर तो आहे ट या वर्गात. ट ठ ड ढ. आणि या ट वर्गातील अनुनासिक कोणते आहे? तर ते आहे न. म्हणून याचा उच्चार पंडित किंवा न या प्रमाणे होतो अनुस्वाराचा उच्चार. त्यामुळे याचे उत्तर पंडित हे होते. तर अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणावरती देखील पेपरमध्ये येऊ शकतात. त्यामुळे व्याकरणाचा देखील जास्त डीप नाही पण बेसिक स्वरूपाचा अभ्यास तुमचा असणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 18.
माहितीचा अधिकार कायदा भारतामध्ये कधी लागू झाला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहितीचा अधिकार कायदा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण कोणत्याही परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये असो किंवा नसो याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट माहितीचा अधिकार कायदा भारतामध्ये लागू झाला 2005 या वर्षी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये याच्यावरती काय काय प्रश्न येतात ते आपण बघूया. हा कायदा संसदेमध्ये कधी संमत झाला किंवा या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी कधी मिळाली असा प्रश्न विचारला जातो. तर 15 जून 2005 रोजी राष्ट्रपतींनी या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर याची अंमलबजावणी कधी झाली? तर 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला. मग परीक्षेत प्रश्न येतो याचा उद्देश काय होता? तर शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, प्रशासनाला उत्तरदायी बनवणे आणि नागरिकांना माहिती मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देणे या उद्देशाने हा माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू करण्यात आलेला. त्यामुळे हा उद्देश देखील लक्षात ठेवा. त्यानंतर माहिती मिळवण्याचा कालावधी किती असतो? तर सर्वसामान्य परिस्थितीत 30 दिवसाच्या आत माहिती मिळणे बंधनकारक आहे. मात्र जर एखादी माहिती ही एखाद्या व्यक्तीच्या जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती माहिती 48 तासांच्या आत देणे आवश्यक असते. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वसाधारण परिस्थितीत 30 दिवस आणि जीवित आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असेल बाब तर 48 तासाच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. तर हे काही इन्फॉर्मेशन आहे की ज्याच्यावरती परीक्षेत माहितीच्या अधिकाराच्या बाबतीत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर परीक्षेत विज्ञानाच्या अनुषंगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. तर पाण्याचे रासायनिक सूत्र असते H2O हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता काही महत्त्वाची रासायनिक सूत्रे बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते असते NaHCO3 आणि यालाच खाण्याचा सोडा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते आहे Na2CO3. याला धुण्याचा सोडा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते आहे CaCO3. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि सोडियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते आहे NaOH. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही रासायनिक सूत्रे पेपरमध्ये विचारली जातात. त्यामुळे काही महत्त्वाची रासायनिक सूत्रे बघून ठेवा. त्यानंतर परीक्षेमध्ये काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा देखील विचारल्या जातात. तर त्या देखील आपण बघूया. गोल्ड Au, सिल्वर Ag, आयर्न Fe, कॉपर Cu, मर्क्युरी Hg, लीड Pb आणि पोटॅशियम K. तर ह्या काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत. सोने, चांदी, लोखंड, तांबे, पारे, शिसे आणि पोटॅशियम या मूलद्रव्यांच्या त्या लक्षात ठेवा किंवा पाठच करून ठेवा. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20, सलील या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पाणी हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पाण्याचे आणखीन काही समानार्थी शब्द आपण बघूया ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. तर जल, नीर, तोय, उदक, जीवन, अंबू आणि पय हे झाले पाण्याचे समानार्थी शब्द. त्याचबरोबर रक्ताचे समानार्थी शब्द कोणते? तर रुधिर, अस्त्र आणि लोहित. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुधाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? दुग्ध, पय आणि क्षीर. येथे लक्षात घ्या, पय हा शब्द दुधासाठी देखील वापरला जातोय आणि पाण्यासाठी देखील वापरला जातोय. त्यानंतर विष, विषासाठी हलाहल, गर आणि जहर हे समानार्थी शब्द आहेत. वाऱ्यासाठी अनिल, पवन, वायू, समीर, समीरण, वात, मरुत हे शब्द वापरले जातात. सूर्यासाठी भास्कर, आदित्य, मित्र, रवी, भानू, सदिता, दिनकर हे समानार्थी शब्द आहेत. चंद्रसाठी शशी, सुधाकर, हिमांशू, इंदू, रजनीनाथ, सोम हे समानार्थी शब्द आहेत. तर पृथ्वीसाठी धरणी, धरित्री, क्षिती, अवनी, वसुंधरा आणि मही हे समानार्थी शब्द आहेत. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे काही महत्त्वाचे शब्द आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये समानार्थी किंवा विरोधार्थी या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 21, क्षेत्रफळाच्या दृष्टीने
जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामधील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता अशाच स्वरूपाचे जागतिक भूगोलाच्या संदर्भात काही प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात, ते आपण कव्हर करूया. पेपरमध्ये अशाच स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो की सर्वात लहान खंड जगामध्ये कोणते आहे? तर ते आहे ऑस्ट्रेलिया खंड. त्यानंतर सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे नाईल नदी, इजिप्त या देशाची. त्यामुळे देशाचे नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आशियावरती प्रश्न आहे आणि आशियातील सर्वात लांब नदी आहे यांगत्से नदी, चीन या देशामधली. त्यानंतर सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे सहारा वाळवंट हे. जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे खाऱ्या पाण्याचे? तर ते आहे कॅस्पियन समुद्र. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ते आहे सुपिरियर सरोवर USA मधील. आणि जगातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे? तर ते आहे बैकाल सरोवर रशियामधले. तर हे काही महत्त्वाचे जागतिक भूगोलाचे पॉईंट आहेत, त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते चित्तरंजन दास हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य पक्ष खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती अजून विविध प्रकारे प्रश्न येऊ शकतात, ते आपण बघूया. याची स्थापना कधी झाली असा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर याची स्थापना झाली 1 जानेवारी 1923 किंवा 1923 हे वर्ष देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर याचे संस्थापक कोण होते? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या पुढाकाराने हा स्थापन करण्यात आला. मग चित्तरंजन दास हे याचे अध्यक्ष होते, तर मोतीलाल नेहरू हे याचे सचिव होते. त्यामुळे कोण अध्यक्ष होते कोण सचिव होते लक्षात ठेवा. याचे उद्दिष्ट काय होते? तर ब्रिटिश सरकारचा कायदेमंडळामध्ये शिरून विरोध करणे आणि भारतीयांच्या मागण्या लावून धरणे किंवा मांडणे. त्यामुळे हे उद्दिष्ट देखील लक्षात ठेवा. आता याच प्रकारचे काही महत्त्वाचे पक्ष किंवा संस्था आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? तर सुभाषचंद्र बोस यांनी 1939 हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे हे पाठ करून ठेवा. त्यानंतर अभिनव भारत ही संस्था कोणाची आहे? तर ते आहे विनायक दामोदर सावरकरांची. त्यांनी 1904 याची स्थापना केलेली. त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणाची आहे? तर ते आहे विठ्ठल रामजी शिंदे, वीरा शिंदे यांची. त्यांनी 1906 याची स्थापना केलेली. आणि बहिष्कृत हितकारणी सभा ही कोणाची आहे? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांनी ही संस्था 1924 स्थापन केलेली. त्यामुळे ही संस्था देखील लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक संस्थेचे नाव, त्याचे संस्थापक आणि त्याचे स्थापना वर्ष, कारण या तिन्हीवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पंडित मदन मोहन मालवीय यांना बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मानले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि यांच्याच पुढाकाराने बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किंवा विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली. आता याच्या संबंधित अजून 2 प्रश्न येतात, ते बघूया. याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली 1916 साली. आणि कोणत्या ठिकाणी झाली? तर नावातच आहे वाराणसी या ठिकाणी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये. त्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता खाली काही आपण महत्त्वाचे संस्था बघूया की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की त्याचे संस्थापक कोण आहेत. तर गदर पार्टीची स्थापना जी 1913 साली झाली, त्याचे संस्थापक होते लाला हरदयाळ आणि सोहनसिंग भाकना. त्यामुळे हे लक्षात ठेवा. गुरुकुल कांगडी विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर स्वामी श्रद्धानंद यांनी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 या वर्षी. हे वर्ष लक्षात ठेवा, या वर्षावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. याचे देखील वर्ष लक्षात ठेवा, 1867. याच वर्षावरती देखील प्रश्न येतो. भारत नौजवान सभेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी 1926 आणि हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी 1932 केली. तर हे काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्याचे संस्थापक आहेत, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 24. श्री विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीला
कधी स्थानबद्ध केले? तर जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा ते भोगत होते अंदमान निकोबारला, तेव्हा त्याच्यानंतर काही दिवसानंतर विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षा माफ करून किंवा कमी करून रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलेले. तर तो काळ होता 1920च्या नंतरचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर असेल. आता विनायक दामोदर सावरकर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण यांच्यावरती विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न आपण कव्हर करूया. सावरकरांना 6 जानेवारी 1924 रोजी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेली आणि ही त्यांची स्थानबद्धता 10 मे 1937पर्यंत म्हणजे सुमारे 13 वर्ष कायम होती. आणि यांना अट देखील घालण्यात आलेली या स्थानबद्धतेसाठी, ती म्हणजे त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायचा किंवा राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरीच्या जिल्ह्याबाहेर देखील पडायचे नाही. त्यामुळे या अटीच्या आधारावरती त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेले. आता त्यांनी स्थापन केलेल्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत 3, त्या आपण बघूया. पहिली आहे राष्ट्रभक्त समूह. ही गुप्त संघटना होती. याची स्थापना त्यांनी 1899ला केलेली नाशिक येथे. त्यानंतर मित्रमेळा या समितीची किंवा संस्थेची स्थापना त्यांनी 1900 साली केली नाशिक जिल्ह्यात आणि याच मित्रमेळ्याचे पुढे जाऊन अभिनव भारतमध्ये रूपांतर झाले 1904 साली. ती देखील नाशिक येथेच होती. त्यामुळे या 3 संस्था लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येतात. त्यानंतर त्यांना अंदमानची शिक्षा ही 1910-11मध्ये मिळालेली. ते सेल्युलर जेलमध्ये होते ठेवण्यात आलेलं त्यांना अंदमानमध्ये. त्यानंतर तेथून ते सुटून आल्यानंतर जेव्हा ते स्थानबद्ध होते त्या कालावधीत त्यांनी 1931मध्ये रत्नागिरीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी पतित पावन मंदिर स्थापन केले. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येतो की पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले? तर त्याचे उत्तर असेल विनायक दामोदर सावरकर हे. त्याचबरोबर त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणते असा देखील प्रश्न येतो, तर त्याचे नाव आहे माझी जन्मठेप. त्यामुळे हे आत्मचरित्र देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25. एका संख्येच्या 40% जर 160 असतील तर ती संख्या कोणती? एका संख्येच्या 40% 160 म्हणजे 160 गुणुले 100 भागिले 40. याला हे 0 गेले, 4 चौक 16 म्हणजे आज आपलं उत्तर आलं 400. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांचा जन्म झाला 23 जुलै 1856 रोजी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता बाळ गंगाधर टिळक हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या देखील जीवनावरती प्रश्न विचारले जातात, तर ते आपण कव्हर करूया. यांचं जन्मस्थान विचारलं जाईल पुढे जाऊन, तर यांचे जन्मस्थान आहे रत्नागिरी हे. त्यांना कोणकोणत्या उपाधी देण्यात आल्या असा देखील प्रश्न विचारला जातो, तर लोकमान्य ही उपाधी होती. त्याचबरोबर सर व्हॅलेंटाईन चिरोल हे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखत, किंवा ही उपाधी त्यांना कोणी दिली? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. त्यामुळे हे नाव आणि उपाधी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्यांची प्रसिद्ध घोषणा कोणती आहे? तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. त्यामुळे ही घोषणा लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की केसरी हे मराठी भाषेतील आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळकांनी हे दोन्ही वृत्तपत्रे 1881 साली सुरू केली. त्यामुळे साल देखील लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी 2 संस्था स्थापन केल्या. एक आहे न्यू इंग्लिश स्कूल, याची स्थापना त्यांनी 1880ला केली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना त्यांनी 1884ला केली. त्यामुळे या दोन्ही स्थापना लक्षात ठेवा, दोन्ही संस्था लक्षात ठेवा, त्याची स्थापना वर्ष देखील लक्षात ठेवा. त्यानंतर खूप वेळा प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची स्थापना कधी केली किंवा सुरुवात कधी केली? तर 1893मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव, तर 1895मध्ये शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यामुळे हे 2 उत्सव लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ आहेत गीता रहस्य, द ओरायन आणि आर्टिक होम इन वेदास. त्यामुळे हे ग्रंथ देखील लक्षात ठेवा. तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत लोकमान्य टिळकांच्या जीवनाशी संबंधित, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 27. ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?
तर ग्रामसभेमध्ये समावेश होतो त्या गावातील 18 वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत, त्याचबरोबर ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांचं. तेव्हा पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिक ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांचा समावेश हा ग्रामसभेत होतो. आता याचे संबंधित अजून कोणते प्रश्न येऊ शकतात, तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतं. तर सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात आणि सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात. त्यानंतर सचिव कोण असतो ग्रामसभेचा, तर ग्रामपंचायतीचा जो ग्रामसेवक असतो तोच ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहतो आणि जे काही सभेचे इतिवृत्त आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व तो नोट डाऊन करत असतो. त्यानंतर आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान 4 बैठका होणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे बंधन देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आणि त्याचबरोबर मुख्य ग्रामसभा जी असते त्याच्या आदल्या दिवशी महिलांची ग्रामसभा देखील आयोजित केली जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर लीलाचरित्र किंवा लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे माहीन भट यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे ग्रंथ आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मुकुंदराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मुकुंदराज यांनाच मराठीतील आद्य कवी म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की मराठीतील आद्य कवी म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर त्याचे उत्तर असेल मुकुंदराज यांना. त्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका कोणी लिहिली, तर ती लिहिली संत ज्ञानेश्वर यांनी. यमुना पर्यटन हा कोणी लिहिला ग्रंथ, तर त्याचे उत्तर असेल बाबा पदमजी. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मराठीतील पहिली कादंबरी कोणती, तर तिचे उत्तर असेल यमुना पर्यटन हे. त्यानंतर धवळे हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो लिहिला संत महदांबा यांनी आणि या मराठीतील पहिल्या कवयित्री मानल्या जातात. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की मराठी भाषेतील पहिल्या कवयित्री कोण आहेत, तर ते आहेत संत महदांबा या. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 29, अनेक वचन निवडा. दासी, तर दासी या शब्दाचे अनेक वचन दिलेल्या पर्यायांमधून निवडायचे आहे. मात्र दासी हा शब्द एक वचन त्याचबरोबर अनेक वचन या दोन्हीमध्ये सारखाच राहतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. दासीचे अनेक वचन दासी हेच राहते. तर परीक्षेमध्ये मराठी व्याकरण किंवा शब्दार्थाच्या दृष्टिकोनातून समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर शब्दसमूह, त्यानंतर वाक्यप्रचार, म्हणी, शुद्ध शब्द, या ज्या काही गोष्टी आहेत या चांगल्या करून ठेवा. याच्यावरतीच वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर व्याकरणाचे जे काही प्रश्न येतील ते अगदी बेसिक स्वरूपाचे येतील. त्यामुळे जास्त खोलामध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत. मात्र जे काही शब्दार्थ आहेत ते चांगले करून ठेवा. ज्या काही शब्दार्थाशी संबंधित गोष्टी आहेत किंवा PYQ आहेत ते सर्व चांगले करा. शक्यतो त्याच्या बाहेर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, ई कोर्ट हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे, तर ई कोर्ट्स या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन करणे तसेच पारदर्शक करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि कोर्टाशी संबंधित किंवा न्यायालयांच्या संबंधित जे काही महत्त्वाचे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आहेत किंवा प्रकल्प आहेत किंवा पोर्टल आहेत त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर ते काही महत्त्वाचे आपण बघूया. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड NJDG हा कशासाठी आहे, तर देशभरातील जे काही प्रलंबित आणि निकाली निघालेले खटले आहेत त्या खटल्यांचा ऑनलाईन डेटाबेस या नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडमध्ये आहे. त्यामुळे हा लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ई कोर्ट सर्व्हिसेस कशासाठी आहेत, तर खटल्यांची स्थिती आणि निकाल पाहण्यासाठी झालेल्या खटल्यांचा हा सर्व्हिस आहे तुम्हाला. त्यानंतर ई फिलिंग्स कशासाठी आहेत, तर वकिलांना किंवा पक्षकारांना ऑनलाईन खटला दाखल करण्यासाठी ही सर्व्हिस आहे.
त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यानंतर व्हर्च्युअल कोड्स कशासाठी आहेत, तर वाहतूक चलन किंवा लहान गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने हे व्हर्च्युअल कोड्स उपयोगामध्ये येतात. आणि सुवास हे पोर्टल कशासाठी आहे, तर न्यायालयीन निकालांचे प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी वापरले जाणारे हे AI टूल आहे, आर्टिफिशियल टूल आहे. त्यामुळे सुहास हे टूल देखील लक्षात घ्या. तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे पोर्टल्स आहेत, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. कारण आपली परीक्षा ही न्यायालयाची परीक्षा आहे, त्यामुळे न्यायालयाशी संबंधित ज्या काही बाबी चालू घडामोडींमध्ये येतात त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे त्याची देखील चांगली तयारी आपल्याला करायची आहे. तर अशा रीतीने आपण हे 30 प्रश्न बघितलेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आणि या 30 प्रश्नांच्या माध्यमातून 30 टॉपिक देखील आपण कव्हर केलेले आहेत. त्या 30 टॉपिकची देखील चांगल्या प्रकारे रिव्हिजन तुमची झालेली असेल. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स जर घ्यायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे PYQ. ज्याचे PYQ चांगले आहेत तो परीक्षा पास होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे सर्वात आधी तुमची PYQवर पकड तयार करा. आणि त्यासाठीच आपल्या या GK GSच्या PYQ नोट्स आहेत. त्याच्यामध्ये 2018 ते 25 दरम्यान झालेल्या उच्च न्यायालयाची प्रश्नपत्रिका आणि त्यांचे सविस्तर विश्लेषण आहे. त्यामुळे परीक्षेत पुढे येऊ शकणारे प्रश्न देखील, त्याची माहिती देखील सविस्तर या PYQ नोट्समध्ये आपण दिलेली आहे. फक्त 56 पानाची PDF आहे. त्यामुळे अजूनही ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील किंवा चांगली रिव्हिजन करायची असेल त्यांनी या नोट्स नक्की घ्या. त्याचबरोबर शिपाई भरतीची आपली टेस्ट सिरीज देखील आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, त्याचा देखील फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% होईल. आणि हे दोन्ही कोर्स स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत. या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.